तर नवी मुंबईत गॅस सिलेंडर तुटवड्याची धास्ती दिसतेय। सानपाड्यात पहाटे 3 वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या। गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने नागरिकांनी गर्दी केली। सानपाड्यात गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा दिसतायत। गर्दी वाढू लागल्याने वादावादीच्या देखील घटना घडत आहेत। आपण आता सुरुवातीची लाईन पाहिली आणि त्यानंतर आता मागे काही नागरिक उभे आहेत, ते सुद्धा सकाळपासून इथे आलेले आहेत। त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय। तर काय सांगाल, तुम्ही किती वाजल्यापासून इथे आलेले आहात आणि एकूणच तुमची काय प्रतिक्रिया आहे? सकाळी 7 वाजून आलोय लाईनला आणि 5 तारखेला बुकिंग केलं ऑनलाईनमध्ये। आज एक हप्ता अजून आला नाही। डिलिव्हरी बॉयला फोन केला, तो म्हणला की ऑफिसमध्ये येऊन घेऊन जावं डिलिव्हरी। तर मी आज सकाळी 7 वाजून लाईनला उभी आहे। कालचे बसून आलो, काल मी 5 वाजता आलेलो, परत 4 वाजता परत गेलो, आता सकाळी 5 वाजता लाईन लावली। एवढे गाडले 300-400 वाटले लाईन लावली एवढे बघा। बाटल्या भेटत नाही, बुकिंग बी होत नाही। भेटते बोलते 4 वाजता, काल सकाळी 5 वाजता आलं, दुपारी 4 वाजता घरी गेलो, बाटलाच नाही भेटला। भेटते बोलते, भेटत नाही। काय करायचं, याची काय तर समज केली पाहिजे काहीतरी। पण एवढी जनतेचं काय तर कोण एवढे वोटिंगसाठी तुम्ही येत आहे। 6 पासून इथं आहे आम्ही, 6 पासून आम्ही इथं आहे, तरी आम्हाला बाटलाच भेटत नाही। काल तर मारामारी झाले मारामारी होती, कोण आणि इथं कोण लक्ष पण देत नाही। मग कसं करायचं, आम्ही यांना मतदान कसं द्यायचं, काय करायचं ते सांगा तुम्ही। कॅमेरामन पंकजसह मी अदिती तरडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई। पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली। सिंहगड रोड परिसरात सकाळी 6 वाजल्यापासूनच पुणेकर रांगेत उभे राहिलेत। सिलेंडरसाठी शालेय विद्यार्थ्यांना देखील रांगेत उभं राहण्याची वेळ आली। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काल गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतली, मात्र त्यानंतरही सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत असल्याचं बघायला मिळतंय। गॅस टंचाईचा फटका ठाणे महापालिकेच्या परिवहन बस सेवेच्या कर्मचाऱ्यांच्या कॅन्टीनलाही बसलाय। ठाण्यातील परिवहन बस डेपोमधील कर्मचाऱ्यांची कॅन्टीन गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं बंद करण्यात आलंय। ठाण्यात गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं वागळे इस्टेट इथल्या बस डेपोमधील कॅन्टीनला टाळं लावलं गेलंय। परिवहन बस सेवेतील कर्मचाऱ्यांची त्यामुळे मोठी गैरसोय होते। देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाईचा फटका आता हॉटेल व्यावसायिकांसोबत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कॅन्टीनला देखील पडलेला पाहायला मिळतोय। मी सध्या आहे ठाण्यातल्या वागळे स्टेट मधील परिवहन सेवेच्या बस सेवेच्या कॅन्टीनमध्ये। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेची जी बस सेवा आहे त्या बस सेवेच्या डेपोच्या आतली ही कॅन्टीन आहे। या ठिकाणी देखील औद्योगिक गॅसची कमतरता असल्यामुळे ही कॅन्टीन जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। या कॅन्टीनला टाळं ठोकण्याची वेळ जी आहे ती या कॅन्टीन चालकावरती आलेली आहे। या कॅन्टीनच्या इथे जर पाहिलं तर बोर्ड देखील लिहिण्यात आलेला आहे। औद्योगिक गॅस उपलब्ध नसल्यामुळे ही कॅन्टीन जी आहे ती अनिश्चित काळापर्यंत बंद राहील। त्यामुळे आता कधीपर्यंत ही कॅन्टीन उघडेल याचे कुठलीही सूचना जी आहे ती कॅन्टीन चालकांनी दिलेली पाहायला मिळत नाहीये। ही कॅन्टीन बंद असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन बस सेवेच्या कर्मचाऱ्यांची जी आहे ती मोठी गैरसोयी होताना पाहायला मिळते। ठाणे महानगरपालिकेचं सर्वात मोठं हे वागळे स्टेट मधलं बस सेवेचं हे कॅन्टीन आहे आणि गॅसची कमतरता असल्यामुळे ही कॅन्टीन देखील आता बंद करण्यात आले। आपल्याला माहिती की ठाण्यातले एकूण 30% हॉटेल जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि गॅसचा पुरवठा जर झाला नाही तर येत्या काळामध्ये रविवारपर्यंत 80% हॉटेल जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्याची वेळ जी आहे ती हॉटेल मालकांवरती येणार असल्याची देखील माहिती जी आहे ती हॉटेल असोसिएशनने दिलेली। त्यामुळे आता ही गॅस टंचाईचा प्रश्न कधी सुटतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यावर संदीप निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे चटके आता थेट नाशिकमधल्या विद्यार्थ्यांना जाणवू लागलेत। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्यानं महापालिका हद्दीतील तब्बल 279 शाळांमधील 1.25 लाख विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार धोक्यात आलाय। तरी पोषण आहार तयार करणाऱ्या 42 सेंट्रल किचनमधील गॅस सिलेंडर संपलेत। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवायचं कसं असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। सेंट्रल किचन चालकांनी महापालिकेकडे धाव घेतली असून महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तातडीनं मदत मागितली आहे। युद्धाचे चटके आता नाशिकमधील विद्यार्थ्यांना देखील बसू लागलेले आहेत। पोषण आहार खंडित होतो की काय अशा स्वरूपाची भीती खरं तर या सगळ्या दरम्यान उपस्थित झालेली आहे। गॅस टंचाईचा मोठा तुटवडा
खरं तर या सगळ्या दरम्यान या युद्धजन्य परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे। अशामध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून नाशिकमधील जवळपास 1.25 लाख विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो। 42 किचन सेंट्रलच्या माध्यमातून ही संपूर्ण सेवा खरं तर नाशिकमधील 179 शाळांना दिली जाते। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर या सेंट्रल किचनमध्ये गॅसचा अभाव असल्यामुळे दुपारपासूनचं जे सेंट्रल किचन सुरू केलं जातं, विद्यार्थ्यांना जे दुपारचं जेवण दिलं जातं ते या सगळ्या दरम्यान होईल की नाही अशा स्वरूपाची भीती देखील या सेंट्रल किचनच्या मालकांकडनं व्यक्त केली जाते। 3-4 दिवसापासून गॅस सिलेंडरचा जो तुटवडा झालेला आहे, आपल्याकडे जेवढं उपलब्ध आहे तोपर्यंत आजपर्यंत आपण चालवले सकाळपर्यंत। आज दुपारचं होईल की नाही होईल ते मुश्किल आहे, पण उद्याचं सांगता येत नाही होईल की नाही होईल। प्रशासनाने आपल्याला मदत करावी, प्रशासन पूर्ण करून घ्यावी आपलं काय ते, आणि सगळे जेवढे पण आपले बचत गट आहेत प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर मार्ग काढावा आणि लवकरात लवकर आपल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार हा रोज वेळेवर पुरावा तेवढीच विनंती आहे। स्थिती अशी होती की जेव्हा सिलेंडर कमी पडत होते, जेव्हा पातेला आपण जास्त लावतो, 4 पातेला लावतो, तेव्हा टाक्या कमी पडल्या की आपण जे आपला स्टाफ आहे त्यांच्या घरून पण आणून ते आपण ते डोमेस्टिक सिलेंडर जे आहेत ते पण वापरून घेतलेले आहेत। आपल्या स्टाफने फार मदत केलेली आहे, पण आता परिस्थिती अशी नाही की आता अजून कोणाकडून घेऊ शकतो आपण। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। युद्धजन्य परिस्थितीचा भारतात विविध क्षेत्रांवर परिणाम होतोय। भंडारा जिल्ह्यातील केटरिंग व्यावसायिकांना देखील याची झळ बसू लागली आहे। व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक कॅटरर्स अडचणीत सापडलेत। गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यानं कार्यक्रमाचं जेवण चुलीवर बनवण्याची वेळ आली आहे, त्यामुळे वेळ, मेहनत आणि खर्च देखील वाढलाय। इंदापूरमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत। गॅस सिलेंडरसाठी ज्येष्ठ नागरिक देखील रांगेत उभे राहिलेले आहेत। आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आणि त्याचाच फटका भारताला सहन करावा लागतोय। गॅसचा तुटवडा जाणवू लागला, त्यामुळे इंदापूर शहरातील विनय गॅस एजन्सीच्या बाहेर आज पहाटे 5 वाजल्यापासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लहान, मोठे तसंच ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच लाईनमध्ये थांबलेत। 9:30 वाजता गॅस सिलेंडर वाटपाला सुरुवात होणार असली तरी त्याआधी सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि आता 9:30 वाजून गेल्या, त्यामुळे गॅस वितरण सुरू झालंय। येथील विनय गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांच्या गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत। तर आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। ते कधी गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेत? कधी आलात? काय का पहाटे 5 वाजता आलेला आहे। गॅस सिलेंडर बुकिंग होतोय? काय ऑनलाईन बी होऊ शकत नाही ना, असं बी होत नाहीये बुकिंग, त्याचे प्रॉब्लेम चालू आहे। आता गॅस भेटेल? काय गॅरंटी वाटत नाही अजून तर। काय तो गोडवान बिन ऑफिस बी उघडलेलं नाहीये। किती उघडेल काय माहिती? 9:15 टायमिंग दिलेला आहे, 9:15 9:30, पण अजून काय उघडलेलं नाहीये। तर आपल्यासोबत अजून काय नागरिक आहेत, काय सांगाल? काय झालं होतं, काल आम्ही आलो होतो, काल नंबरला थांबून आमचा नंबर आल्यावर गॅस संपला। आम्ही जरा बाहेर गावानं आलो, इथून एक 10-15 किलोमीटर गावातून आलोय, कांदल गावामधून, तरड गावामधून। तर आमचा काल गॅस संपल्यामुळे आता बी माझा 56वा नंबर आहे। तर आता आम्हाला गॅसची अत्यंत गरज आहे, आम्ही काय करणार? तर आपल्यासोबत अजून काय नागरिक आहेत, काय सांगाल बाबा? कधी आलात? काय सकाळी 7 वाजता आलोय। गॅस बुकिंग होतोय? नाही होत, आता तुमचा झालाय का? आता झालेलं आहे। हा, आता कधी मिळेल सांगू शकत नाही। 9 वाजता ऑफिस उघडतं, अजून उघडलेलं नाही। तर आपल्यासोबत अजून काय नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल? मी आलो 7:30 वाजता टेंबूर नाक्यापासून। गॅस बुकिंग होतोय? बुकिंग नाही झालं माझे। भेटेल काय? आता काय माहिती, काय सांगेल? कधी कधी आले? कोण कोण आलात? तर आपल्यासोबत अजून काय नागरिक आहेत, काय सांगाल? सकाळ 7:30 पासून उभा येत गॅस काय उघडा नाही, बिन भेटायचं काय लांब। गॅस बुकिंग होते का? बुकिंग बी व्हाय नाही, ऑनलाईन बी व्हाय नाही, आता ऑफलाईन तर भेटला तर बरं। तुमचा बुकिंग झालाय का? ऑफलाईनच आता, ऑनलाईन तर बुकिंग नाही झाला। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।